मोबाईल मध्ये फोटो घेऊन अलाउड आहे का तुम्हाला? फाईन मारा मोबाईल मध्ये फोटो घेऊन कसं काय? इतकं खोटं बोलू नका साहेब. हा ना, इतकं खोटं बोलू नका. माझी गाडी पकडली होती, मी यांना लायसन्स जरी दाखवलं, महादेव जाधव ऑफिसरनी फाईन मारलेला आहे. आणि हे कोण होतं? ढवाळे. हा, योगेश ढवाळे यांनी फाईन मारलेला आहे. आणि ते पण मोबाईल मध्ये फोटो घेऊन मारलेला आहे. मशीनवर अलाउड असताना सुद्धा यांनी मशीनवर फाईन मारला नाही, तर मोबाईल मध्ये फोटो घेऊन मारलेला आहे. तुमचं फाईन कुणी मारलाय? तुम्ही मारला ना? इथं ऑफिसरचं नाव काय येतंय? इथं फाईनवर नाव काय येतंय? हो ना, मग दाखवतो ना. मोबाईल मध्ये फोटो घेऊन अलाउड आहे का तुम्हाला? अहो, माझी गाडी काही असू द्या, त्याचा विषय नाही, पण मोबाईल मध्ये घेऊन मोबाईल मध्ये फोटो घेऊन तुम्हाला अलाउड आहे का फाईन मारायला? मोबाईल मध्ये फोटो मारायचा, डायरेक्ट मशीनवर मारली का? खोटं बोल नका एवढं. हा, ते चहावाले पण आहेत, ते पण सांगते ना. मोबाईल मध्ये फोटो घेऊन अलाउड आहे का तुम्हाला? फाईन मारायचं महादेव जाधवनी ह्यांनी फाईन मारायला पाहिजे. तुम्ही फाईन मारला, तुम्हाला अलाउडच नाही फाईन मारायला. सध्या सोशल मीडियावर कल्याणमधील हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून फाईन मारल्यामुळे गाडी चालकाचा संताप अनावर झाला आणि दोघांमध्ये चांगलाच वाद पेटला. जे ट्रॅफिक पोलीस नागरिकांना नियमांच्या जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक लुटमार करतात, तेच पोलीस अधिकारी कायद्याच्या बाहेर जाऊन सरकारी मशिनीचा वापर न करता स्वतःच्या मोबाईलमध्ये फाईन फाडत असल्याने याचा विरोध या त्रासलेल्या गाडी चालकाने केला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉन्स्टेबलला कसल्याही प्रकारचा फाईन फाडण्याचा अधिकार नसतो, तरी देखील दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने दुसऱ्याच अधिकाऱ्याने फाईन फाडला. याचाच विरोध या नागरिकाने दर्शवला आणि याच रागाच्या भरात या दोघांमध्ये चांगलाच वाद पेटला. संपूर्ण जनतेला नियमांचा तगादा शिकवणारे सरकारी अधिकारी जर अशा प्रकारे कायद्याचं उल्लंघन करत असतील, तर याचा विचार इथल्या न्यायव्यवस्थेने करायला पाहिजे. राज्यामध्ये रोजच कुठल्या ना कुठल्या नागरिकाला अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे आणि ट्रॅफिक पोलीस असेल किंवा RTO पोलीस असतील, यांची संपत्ती मोठ्या संख्येने वाढत चालली आहे. यावर देखील इथल्या न्यायव्यवस्थेने विचार करायला पाहिजे. फाईन एकाने तर फोटो मोबाईलमध्ये दुसऱ्या ट्रॅफिक पोलिसांनी काढणे कायदेशीर आहे का? तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.